श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मनाला आधार देणारी आणि आयुष्यात मार्ग दाखवणारी अशी एक स्वामींची सेवा. ही सेवा म्हणजे केवळ पूजा नाही, तर मन शांत करणारी आशा आशा देणारं आणि कठीण काळात हात धरून उभा करणाऱ्या एक आध्यात्मिक आधार मंडळी. ही सेवा म्हणजे स्वामी समर्थ प्रकट दिनाची इच्छा पूर्ण करण्यासाठी करणारी श्रेष्ठ सेवा 20 मार्च 2026 या दिवशी स्वामी समर्थांच्या प्रकट दिन आहे. आणि हा दिवस वर्षभरात सर्वात पवित्र, कृपामय आणि चमत्कारिक दिवस मानला जातो. अनेक भक्त सांगतात की या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना किंवा स्वामी नक्कीच ऐकतात आणि जीवनातील काही सकारात्मक बदल घडू लागतात. मंडळी, स्वामी समर्थ प्रकट दिन इतका विशेष का मानला जातो? वर्षभर आपण स्वामींचे नाव घेतो, पूजा करतो, पण काही दिवस असे असतात जेव्हा त्यांची कृपाचा प्रवाह खूप जास्त असतो. प्रकट दिन हा तसाच एक दिवस आहे. हा दिवस म्हणजे स्वामींची कृपा पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते असा दिवस मानला जातो. असा एखादा आईचा वाढदिवस असेल तर त्या दिवशी तिचे प्रेम जास्त जाणवते. तसंच स्वामींच्या प्रकट दिन त्यांच्या भक्तांवर कृपा अधिक सहजपणे बरसते. मंडळी, या दिवशी विशेषतः अडचणीतून मार्ग मिळतात, आर्थिक अडथळे कमी होऊ लागतात, मानसिक ताणतणाव हलके होतात, नात्यांमध्ये सुधारणा होते आणि आपल्याला आत्मविश्वास वाढतो. अनेक भक्त सांगतात की प्रकट दिनाला केलेली प्रार्थना ही थेट स्वामींच्या चरणी पोचते. आता आपण बघूया इच्छा पूर्ण करणारी श्रेष्ठ सेवा नेमकी काय आहे. मंडळी, ही सेवा खूपच सोपी आहे. कुठलीही मोठी पूजाविधी खर्च नाही, फक्त श्रद्धा, सातत्य आणि प्रामाणिक भावना आवश्यक आहे. या सेवेत मुख्य तीन गोष्टी आहेत. पहिले म्हणजे स्वामींचे साध पूजन, दुसरं म्हणजे स्वामींचं नामस्मरण आणि तिसरं म्हणजे मनापासून प्रार्थना. या तिन्ही गोष्टी जर तुम्ही मन लावून केल्या की स्वामींची कृपा तुम्हाला नक्कीच जाणवू लागेल. आता आपण बघूया की सेवा कशी करायची. सगळ्यात आधी सकाळची तयारी. प्रकट दिनाच्या दिवशी म्हणजेच 20 मार्च 2026 शक्यतो ब्रह्ममुहूर्तावर किंवा सकाळी लवकर उठायचे आहे. आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. कपडे साधे आणि शांत रंगाचे असावेत. पांढरे किंवा हलके पिवळे असले तर अतिशय उत्तम राहील. त्यानंतर घरातील दररोजची देवपूजा करून घ्यावी. मन शांत करून स्वामींच्या पूजेसाठी बसावं. आता आपण बघूया पूजा मांडणी. घरात स्वच्छ शांत जागा निवडावी. एक पाट किंवा चौरंग ठेवून त्यावर स्वच्छ वस्त्र अंतरावे. त्यावर स्वामींचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. दिवा लावावा, अगरबत्ती लावावी, पाणी ठेवावे, फूल असेल तर फूल अर्पण करावे. मंडळी, लक्षात ठेवा, मोठी सजावट आवश्यकता नाही. श्रद्धा सर्वात महत्वाची आहे. आता
आता आपण बघूया पूजेची पद्धत. प्रथम स्वामींना नमस्कार करावा, पाण्याने शिंपडून जागा स्वच्छ करावी. नंतर स्वामींचा फोटोला किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर चंदनाचा टिळा लावावा, अक्षदा व्हाव्यात, फूल अर्पण करावीत आणि मनात प्रार्थना करावी. स्वामी, माझ्या आयुष्यातील सर्व चिंता, अडचणी आणि भीती तुमच्या चरणी अर्पण करतो किंवा करते. त्यानंतर स्वामींची आरती करावी आणि शिरा किंवा मोदक म्हणून प्रसाद ठेवावा. जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही स्वामींच्या आवडीचे बेसनचे लाडू हे पण करू शकता. तर पूजा झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नामस्मरण. या सेवेत सर्वात प्रभावी गोष्ट म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 108 वेळा जपावा. जर तुमच्याकडे जपमाळ असेल तर त्याने तुम्ही 108 देखील वेळा मंत्र म्हणू शकता, किंवा जर तुम्हाला घाई नसेल तर तुम्ही 11 माळी सुद्धा करू शकता. तर आपल्याला प्रत्येक नामात भाव असावा असं वाटलं पाहिजे की स्वामी तुमच्या सोबत बसले आहे आणि तुमचं सगळं ऐकत आहे. तर दुसरे म्हणजे इच्छा पूर्ण करणारी प्रार्थना करावी. नामस्मरणानंतर डोळे बंद करून स्वामींना मनातील सर्व काही सांगावं. तुमच्या मनात काही आणि कुठली इच्छा आहे ती स्वामी समोर प्रामाणिकपणे व्यक्त करावी. स्वामी शब्दापेक्षा तुमच्या भावना ऐकतात. अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करावी. मंडळी अशा प्रकारे तुम्ही प्रार्थना करा. 3 दिवस तीन सेवा प्रगट दिन दिवशी आवर्जून कराव्यात. पहिली म्हणजे स्वामींची पूजा, दुसरी म्हणजे स्वामींचे नामस्मरण 108 वेळा किमान, आणि तिसरी म्हणजे इच्छेनुसार तुमची प्रार्थना. आता आपण बघूया दिवसभर काय करावं, म्हणजेच प्रकट दिनी काय करावे. त्या दिवशी शक्यतो शांत राहावं, विवाद टाळावेत, नकारात्मक बोलू नये, सतत स्वामींचे नामस्मरण करत राहावे. हा दिवस पूर्णपणे स्वामींना अर्पण करावा. आता आपण बघूयात की कठीण काळात ही सेवा का करावी. मंडळी, जेव्हा आयुष्यात अंधार असतो तेव्हा मनाला आधाराची गरज असते. स्वामींची सेवा म्हणजेच अंधारात लावलेला दिवा आहे. ते आपल्याला समस्या ताबडतोब नाहीसे करत नाहीत, पण आपल्याला योग्य मार्ग दाखवितात व हळूहळू आपली परिस्थिती बदलू शकते. म्हणूनच तुम्ही तुमच्या या कठीण काळात स्वामींचे नामस्मरण करून आपण मन हलकं होते. मनातील भीती कमी होते. अडलेली कामे परत मार्गी लागतात. जीवनात सकारात्मकता वाढते आणि त्याचा आत्मविश्वास वाढतो. हा बदल म्हणजेच स्वामींची कृपा असते. मंडळी, शेवटचं सांगायचं झालं तर
झालं तर म्हणजे स्वामी समर्थ म्हणजे केवळ देव नाही, तर ते आपल्या आयुष्यभराचा आधार आहे. जेव्हा आपण पूर्णपणे थकतो, हार मानतो, रडतो, तेव्हा ते शांतपणे आपल्याला उभे करतात. आणि त्या सेवा मोठ्या विधीमध्ये नसतात, ती आपल्या श्रद्धेत असते. म्हणूनच या प्रगट दिनाला एकच करा, मनातील सगळे ओझे स्वामींच्या चरणी ठेवा आणि पूर्ण विश्वास ठेवा. कारण जेथे श्रद्धा असते तेथे स्वामी असतात, आणि जेथे स्वामी असतात तेथे मार्ग आपल्याला नक्कीच मिळतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.